तू माझा प्राण वाचवला साई. माझी ही 5 एकर चंदनाची बाग आहे. बाग होती महाराज राजाची. कशाची? चंदनाची. ही चंदनाची बाग आहे म्हणजे 5 एकर. 5 एकर चंदनाची बाग मी तुला भेट देऊन टाकतो. आणि 5 एकर चंदनाची बाग भेट दिली. आणि जशी 5 एकर चंदनाची बाग दिली ना महाराज, आपल्या 5 एकर चंदनाची बाग दिली म्हणजे लाखो तोड्याला काही आनंद बी नाही आणि खुशी पण नाही. कारण त्याला दुःख बी नाही, आनंद नाही. कारण त्याला माहित होतं की काय आहे, त्याला काही माहितच नव्हतं. महाराज लाकूड तोडा घरी गेला. कसा घरी गेला महाराज? असा राजा घरी गेला. राजा घरी गेल्याबरोबर पत्नीला हातच सांगितले म्हणजे असं झालं होतं. महाराज रोजचा दिन लाकूड तोडा उठायचा आणि त्या चंदनाच्या बागेमध्ये जायचा, ते लाकूड तोडायचा. लाकडं कशाची होती? चंदनाचे. लक्षात ठेवा, चंदनाचे लाकडं होते. ते बागेमध्ये जायचा, लाकडं तोडायचा आणि लाकडं तोडून घरी न्यायचा आणि त्याचा कोळसा करून जाळायचा. ते कोळसा बाजारामध्ये घरी विकायचा. दररोजचा त्याचा असा दिनक्रम चालू होता. आणि असा दिनक्रम चालू असताना काही दिवसानंतर महाराज राजा गावाकडे आला. 4-5 वर्षांनी राजा गावाकडे आला. आणि गावाकडे आल्यानंतर राजाने पहिल्यांदा राजाने प्रश्न केला, म्हणजे लाकूड तोडायला पाहिजे तो आता खूप श्रीमंत झाला असेल. कारण मी त्याला काय दिलं होतं? 5 एकर चंदनाची बाग दिली होती. चंदनाची बाग. आणि चंदन काय किंमत आहे ते तुम्हाला आम्हाला सर्वांना माहित आहे. पण महाराज त्यानं पाहिलं तर लाकूड तोड्या पायानं जात होता आणि डोक्यावरती गोळी होती, गोळी ती लाकडाची. ती पाहिलं आणि राजाने प्रश्न केला, म्हणजे लाकूड तोड्या, अरे तू तर मी तर तुला चंदनाची बाग दिली म्हणजे तू असं पायानं काय जातो? किती कमवूनच म्हणे तू या चंदनाच्या बागेमध्ये. तेव्हा तो लाकूड तोडा म्हणाला, राजासाहेब तुम्ही अशी माझी मजा का घेत आहोत? अहो लाकूड तोडा आहे मी किती कमवणार आहे? अहो माझी पहिली खूप निर्धारी होती. मी वन जंगलामध्ये फिरायचो, लाकडं बघायचो, लाकडं तोडायचो, घरी आणायचो, त्याचा कोळसा करायचो आणि कोळसा करून बाजारामध्ये विकायचो. माझी खूप निर्धारी होत होती. मला खूप ताण येत होता. पण ऐका ना, तुम्ही जेव्हापासून मला हे बाग दिली ना, त्यावेळेस मी बागेमध्ये जातो, ते लाकडं तोडतो आणि लाकडं घरी आणून जाळतो आणि त्याचा कोळसा करून बाजारामध्ये विकतो. काही नाही म्हणजे जास्त काही नाही, 10-5 हजार रुपये कमवले असते. ते मला त्या राजाने ऐकले. राजाच्या डोळ्यामध्ये पाणी आले. राजाच्या डोळ्यामध्ये अश्रू आले. त्यावेळेस लाकूड तोडा म्हणला, राजे तुमच्या डोळ्यामध्ये पाणी आलं? अहो राजा तुमच्या डोळ्यामध्ये अश्रू आले. तुम्ही अश्रूचं कारण काही सांगा ना मला. राजा काय राजा तुम्ही काय रडता मला सांगा ना. त्यावेळेस महाराज राजा म्हणाले, तू सगळी बाग आता किती राहिलेली आहे? त्यावेळेस राजा लाकूड तोडून सांगितलं, काही नाही, सगळी बाग आता जळलेली आहे. सगळी बाग मी दररोज बागेमध्ये जायचो, लाकडं तोडायचो आणि लाकडं तोडून घरी आणायला कोळसा करायचो आणि विकायचो. त्यावेळेस राजाने सांगितलं, म्हणे तुझ्याकडे थोडं लाकूड आहे का? म्हणजे त्या चंदनाच्या बागेचं तुला लाकूड आहे का? लाकूड आहे का असं विचारलं. ज्यावेळेस विचारलं त्यावेळेस त्या लाकूड तोडून सांगितलं, म्हणे हो आहे, म्हणे थोडंच लाकूड आहे, ते मी कुऱ्हाडी आणि दांडा केलेला आहे, म्हणे दांडा आहे ना, तेवढंच लाकूड माझ्याकडे शिल्लक आहे. मग बाबाने सांगितलं, राजा म्हणाला ते लाकूड तेवढं आहे ना, तू काय करते? लाकूड घे आणि लाकूड घेऊन कुठं जाय? म्हणे दुकानावरती जाय. आणि दुकानावरती जाऊन तिथे गावामध्ये किराणा दुकान होतं, किराणा दुकानावरती ते लाकूड तोडा गेला आणि लाकूड तोडा मिळाला. राजा तुम्ही असं कसं बोलता? अहो हे लाकूड आहे आणि लाकडाची किंमत कोण करेल सांग? अहो मला तो दुकानदार मारल, मी दुकानावरती जाणार नाही. पण राजाने दिलेली आज्ञा होती ती पाळली पाहिजे. मी राजाने सांगितल्याबरोबर लाकूड पुढे निघाला. दुकानावरती गेला. दुकानावरती गेल्याबरोबर त्याला दुकानदाराला ते लाकूड दाखवलं आणि म्हणजे सांगा याची किती किंमत आहे, सांगा मला याचे पैसे किती देणार आहे. दुकानदारानं पाहिलं महाराज. पाहिल्याबरोबर त्याला कळालं हे लाकूड कशाचं आहे? चंदनाचं आहे. दुकानदाराने सांगितलं की म्हणजे याचे मी तुला 10,000 रुपये देतो. कसे 10,000 रुपये देतो म्हटल्याबरोबर महाराज ते लाकूड तोडा म्हणाला, अहो दुकानदार तुम्ही असं का करता? तुम्ही म्हणता की 10,000 रुपये देतो, तुम्ही माझ्यासोबत मजाक करता का? अहो लाकडाचे कोणी 10,000 रुपये देत असते का? असं म्हटल्याबरोबर महाराज तो दुकानदार म्हणाला, ऐका मी तुम्हाला 15,000 देतो. तर त्या लाकूड तोडीला खोटं वाटत होतं. नंतर त्या दुकानदाराने त्या लाकूड तोडीला खरी त्याची किंमत सांगितली की चंदनाचं लाकूड होतं. महाराज जसे त्या शेतकऱ्याला त्या लाकूड तोडीला कळालं ना, ते चंदनाचं लाकूड होतं आणि राजाने अशी चंदनाची बाग आपल्याला दिली होती. राजाकडे तो धावत गेला आणि राजाकडे गेला. राजाच्या पशी गेला, राजाजवळ गेला. राजाच्या पशी जाऊन रडत होता महाराज. डोळ्यातून पाणी येत होतं. त्याला म्हणत होता, राजा अहो हे लाकूड होतं ना, या लाकडाचे 20,000 रुपये आले हो राजे. तुम्ही मला अशी चंदनाची बाग दिली होती हो राजे, पण मी काय केलं? जळून सगळी भस्म केली महाराज. ही चंदनाची बाग म्हणजे काय? चंदनाची बाग म्हणजे आपलं शरीर आहे. राजा म्हणजे ते आपला देव आहे. तर देवाने ही चंदनाची बाग तुम्हाला आम्हाला दिली. पण या चंदनाची बाग जी दिली नाही आपण वाया व्यर्थ न घालवता देवाचं नामचिंतन करून, देवाचं भजन करून मला सार्थकी केलं पाहिजे. तरच आपल्या जीवनाचं परम कल्याण.